भारताची अर्थव्यवस्था वेगानं वाढत असली तरी राज्यांमधील आर्थिक दरी अधिक रुंदावत असल्याचं जागतिक बँकेच्या नव्या अहवालातून स्पष्ट झालंय। राष्ट्रीय स्तरावर भारत अद्याप लोअर उत्पन्न गटातच आहे, मात्र दिल्लीसह 5 राज्यांनी उच्च मध्यम उत्पन्न गटाचा टप्पा गाठलाय। महाराष्ट्र निकषाच्या उंबरठ्यावरती असून अवघ्या $8 मागे राहिलाय। पाच राज्यांची श्रीमंती वाढली, आपला महाराष्ट्र उंबरठ्यावर। जागतिक बँकेच्या अहवालात गरीब श्रीमंत दरी वाढल्याचा निष्कर्ष। सामान्य भारतीयांची कमाई अजूनही सरासरीतच। जागतिक बँकेच्या ताज्या अहवालानुसार भारतातील आर्थिक प्रगतीचं एक नवं चित्र समोर आलंय। देशातील 5 राज्यांनी घवघवीत यश मिळवत जागतिक स्तरावर उच्च मध्यम उत्पन्न गटामध्ये स्थान मिळवलंय। मात्र त्याचवेळी काही मागासलेली राज्य अजूनही मूलभूत उत्पन्नासाठी संघर्ष करतायत। राज्यांमधील वाढती आर्थिक दरी या अहवालातून आता स्पष्टपणे अधोरेखित झाली आहे। उत्तर प्रदेश, बिहारसारखी मोठी राज्य अजूनही या पातळीपासून खूप दूर आहे। त्यामुळे देशाची आर्थिक प्रगती वेगानं होत असली तरी तिचा लाभ सर्व राज्यांपर्यंत समान प्रमाणामध्ये पोहोचला नसल्याचं या अहवालामध्ये नमूद केलंय। कंट्री इन्कम क्लासिफिकेशन या अहवालानुसार देशाचे सरासरी दरडोई उत्पन्न $2,760, सुमारे $2.3 लाख रुपये। या आकड्यामुळे जागतिक पातळीवर भारत अजूनही निम्न मध्यम उत्पन्न गटातच मोडतो। परंतु देशांतर्गत पातळीवर जर विचार केला तर धक्कादायक तफावत दिसून येते। भारतातील 5 राज्यांनी श्रीमंतीची नवी पातळी गाठत उच्च मध्यम उत्पन्न गटामध्ये स्थान मिळवलंय, तर काही राज्ये अजूनही अत्यंत गरिबीमध्ये आहेत। दिल्लीमध्ये 5,91,858, कर्नाटकमध्ये 5,31,121, तेलंगणामध्ये 5,14,746, तामिळनाडूमध्ये 5,07,321, गुजरातमध्ये 4,50,677, महाराष्ट्रामध्ये 4,40,586, केरळमध्ये 4,38,724। जागतिक बँकेच्या अहवालानुसार यात केवळ राज्याची प्रगती दाखवली नाही तर देशातील वाढती विषमताही उघड केली आहे। एका बाजूला दिल्ली आणि कर्नाटक सारखी राज्य जागतिक पातळीवर इंडोनेशिया आणि व्हिएतनाम सारख्या देशांना मागे टाकतायत, तर दुसऱ्या बाजूला बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंड ही राज्य अत्यंत मागे आहे। बिहारची स्थिती तर शेजारील नेपाळ किंवा आफ्रिकेतील काही गरीब देशांपेक्षाही खालावली आहे। भारतातील आर्थिक विकासाचा लाभ सर्व राज्यांना समान प्रमाणात मिळालेला नाहीये। त्यामुळे राज्यामधील उत्पन्नामधील असमानता वाढल्याचं चित्र आहे। गेल्या 3 दशकांमध्ये भारतातील राज्यांचं समीकरण पूर्णपणे बदललंय। 1994 मध्ये आघाडीवर असलेला पंजाब आता खूप मागे पडला असून तो राजस्थानच्या बरोबरीला आलाय। याउलट ओडिशानं उत्तर प्रदेशपेक्षा 75% अधिक उत्पन्न मिळवत मोठी झेप घेतली आहे, तर आसामनं झारखंडला 48% उत्पन्नासह मागे टाकलंय। भारतातील काही राज्य विकसित देशांच्या दिशेने वाटचाल करतायत, तर काही राज्य अजूनही मूलभूत गरजांसाठी संघर्ष करतायत। देशाच्या शाश्वत विकासासाठी ही आर्थिक दरी कमी करणं अत्यंत गरजेचं आहे। आर्थिक व्यवस्थेचा मोठा फायदा मोजक्याच लोकांपर्यंत पोहोचतो। भारतातील अवघ्या 1% श्रीमंतांकडे देशाच्या एकूण संपत्तीपैकी 40%पेक्षा अधिक संपत्ती केंद्रित आहे। ज्यांच्याकडे आधीच भांडवल आहे त्यांना गुंतवणुकीतून मिळणारा परतावा हा सर्वसामान्य माणसांपेक्षा अधिक आहे। गरीब आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि आधुनिक कौशल्य मिळत नाही। त्यामुळे कौशल्यांचा अभाव असलेल्यांना कमी वेतनाच्या किंवा कंत्राटी पद्धतीच्या कामांवर समाधान मानावं लागतं। तंत्रज्ञानाच्या वेगानं होणाऱ्या विकासामुळे उच्च शिक्षित तंत्रज्ञांची श्रीमंती वाढते, तर दुसरीकडे सामान्य कामगारांचं उत्पन्न घटतंय किंवा त्यांच्या नोकऱ्या जात आहेत। बहुतांश मोठे उद्योग आणि सोयी सुविधा शहरांमध्ये केंद्रित असल्यानं ग्रामीण भागातील लोकांचं उत्पन्न शेतीवर अवलंबून राहत आहे, जे निसर्गाच्या लहरीपणावर आधारित असतं। त्यामुळे श्रीमंत आणि गरिबांमधील दरी कमी करणं शक्य नाहीये। त्यामुळे सर्वाधिक श्रीमंत आणि सर्वाधिक गरीब राज्यांमधील उत्पन्नाचं अंतरही वाढत चाललेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।